14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक सोपे आणि सुंदर भाषण लिहून घ्या. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण महान विचारवंत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे एकत्र आलो आहोत. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षण, समानता आणि मानवतेसाठी संघर्ष केला. त्यांनी समाजातील अन्याय, भेदभाव आणि अंधश्रद्धा विरुद्ध आवाज उठवला. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हीच त्यांची शिकवण आजही आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देते. याच भावनेतून 2 ओळी सांगतो. अंधारातही ज्यांनी ज्ञानाचा दिवा लावला, दुःखी जणांच्या आयुष्यात आशेचा किरण पेरला, तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला, पण त्यांनी शिक्षणाच्या जोरावर जगात मोठे स्थान मिळवले. त्यामुळे ते आपल्याला सांगून गेले की शिक्षण हेच खरे शक्तिस्थान आहे. आणखी 2 ओळी. पुस्तक हेच शस्त्र, शिक्षण हेच सामर्थ्य. बाबासाहेबांनी दिले जगण्याला नवे अर्थ. त्याने भारताला एक मजबूत आणि न्यायी राज्यघटना दिली. त्यामुळे आज प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले आहेत. म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण घ्यावे, समाजात समानता राखावी आणि चांगला नागरिक बनावे. शेवटी एवढेच म्हणेन, ज्ञानाचा दीप जिथे जळतो तिथे अंधार राहत नाही. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जिथे असतात तिथे अन्याय टिकत नाही. चला, या जयंतीनिमित्त आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब आणि इतर मित्रांना शेअर करा.